नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होणारी साबुदाणा बटाटा कुरडई। अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात आपल्याला चीक वगैरे शिजवायची गरज पडत नाही। गॅस न पेटवता आपली ही कुरडई पांढरी शुभ्र बनवून तयार होते। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला ही कुरडई करून दाखवणार आहे। इथे मी सर्वात आधी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असा हा साबुदाणा आपला भिजलेला आहे। साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे वेळ नसेल रात्रभर न भिजवता 2 ते 3 तास भिजवला तरी चालते। त्यानंतर अगदी कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे आणि साबुदाणा बुडेल इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, आणि छान असा चमच्याने हा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी छान साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर आपला साबुदाणा जो चीक आहे तो पातळ होऊ शकते। त्यानंतर आपल्याला आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 तास असंच ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धा किलो बटाटे छान असे उकडून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, याचे आता आपल्याला सर्व साल काढून घ्यायचे आहे। इथे मी आता बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे। इथे आता आपल्याला जे असे हलकेसे पांढरे बटाटे येतात ते घ्यायचे आहे। पिवळे बटाटे इथे अजिबात घ्यायचे नाही, नाहीतर आपल्या कुरडया ज्या आहेत त्या पिवळ्या किंवा अशा तळल्यावर हलक्याशा लाल होतात। त्यानंतर इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला बटाटे घालून छान असे मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे। पुरणासारखंच गाळून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये अजिबात फिरवायचं नाही, अशा पद्धतीनेच गाळून घ्यायचं आहे। मिक्सर मध्ये फिरवल्यामुळे आपलं हे मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकते। बघू शकता तुम्ही, छान असं मी चारही बटाटे गाळून घेतलेले आहे चाळणीने। बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा बटाटा जो आहे प्लेन असा गाळून झालेला आहे। छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपण आपला जो साबुदाणा भिजत ठेवलेला होता तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे चाळणीने गाळून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असा भिजलेला आहे साबुदाणा। त्यानंतर आपल्याला जसा आपण बटाटा पुरणाच्या चाळणीने चाळून घेतलेला होता तसाच आपल्याला हा साबुदाणा सुद्धा अशाच प्रकारे मॅशरने मस्त असा मॅश करून गाळून घ्यायचा आहे। हे भांड मला छोटं वाटते म्हणून मी थोडं उंच भांड इथे घेणार आहे। पातेल्यामध्ये हे आता सर्व साबुदाणा अशाच प्रकारे छान गाळून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इथे माझा सर्व साबुदाणा मस्त असा चाळणीने गाळून झालेला आहे। आपल्या साबुदाण्याचा छान असा पांढरा शुभ्र चीक पडलेला आहे। यामध्ये आपल्याला अख्खा जो साबुदाणा आहे तो अजिबात जाऊ द्यायचा नाही, नाहीतर तो सोऱ्यामध्ये अटकते। इथे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे सर्व मिक्स करायचं आहे, थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा घालून छान असं हाताने मळून घ्यायचं आहे। हलकसं मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे। अगदी थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी यामध्ये चमचाभर मीठ घालून घेणार आहे। मीठ तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी हलकसं कोमट पाणी घेऊन हे छान असं मळून घेणार आहे। पाणी यामध्ये खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर लगेचच हे पातळ व्हायला लागते। अगदी आपलं जसा गव्हाचा चीक असते तशा पद्धतीने आपल्याला हा चीक बनवून तयार करून घ्यायचा आहे। छान असं मळून घ्यायचं आहे।
बघू शकता तुम्ही, हा आपला मस्त असा चीक बनून तयार झालेला आहे. अगदी बनवायला सोपी आहे ही कुरडईची पद्धत. गॅस वगैरे अजिबात चालू करायची गरज पडत नाही. बटाटे जर उकडलेले असले तर लगेचच कुरडया बनून तयार होतात. त्यानंतर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे. मध्यम आकाराचं मी इथे सोऱ्याचं पान घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला छान असा दाबून चीक भरून घ्यायचा आहे. इथे मी आता ताट घेतलेलं आहे. ताटावर आपल्याला छान अशा कुरडया पाडून घ्यायच्या आहे. तुम्हाला जशा छोट्या-मोठ्या कुरडया आवडत असतील, तशा तुम्ही इथे कुरडया करून घेऊ शकता. तुम्हाला जर प्लॅस्टिकवर करायच्या असतील, तर तुम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा कुरडया करू शकता. मी काही ताटामध्ये आणि काही प्लॅस्टिकवर कुरडया करून घेणार आहे. ताट असं आपल्याला कुठेही उचलून ठेवता येते. इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व कुरडया बनवून तयार करून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, भरपूर साऱ्या 1 किलोमध्ये कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. एका साइडनी कुरडया सुकल्या की लगेचच दुसऱ्या साइडनी पलटून मस्त अशा 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये कुरडया वाळून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशा आपल्या ह्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. अगदी आपली एक सुद्धा कुरडई न तुटता ही कुरडई आपली बनवून तयार होते. कोणालाही अगदी सोप्या पद्धतीने ही कुरडई बनवून तयार करता येते. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. मस्त अशी बघू शकता तुम्ही, खुसखुशीत आपली ही कुरडई बनून तयार झालेली आहे. अजिबात कडक वगैरे ही कुरडई होत नाही.